कालपासून उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा सुरू आहे आणि दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची क्लिप उद्धव ठाकरेंनी ऐकवली आहे। तर उद्धव ठाकरे घराबाहेर पडले याचा आनंद आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय। उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरच्या दुसऱ्या दिवशीच्या दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय। ठाकरेंनी दुसऱ्या दिवशी लातूरच्या औसा भुसणी आणि अहमदपूर थोरलेवाडी गावात तसंच धाराशिवच्या करजखेड गावात शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्यांशी संवाद साधताना ठाकरेंनी फडणवीस आणि अजित पवारांची कर्जमाफीवरची जुनी वक्तव्य शेतकऱ्यांना ऐकवली। शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा। मग हेच तुम्हाला मी सांगतोय, जसं निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा सातबारा करू कोरा कोरा कोरा, आता लोक विचारतात, शेतकरी विचारतात आता कुठे पाडायला चोरा, हा मत चोरा। त्यातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे, नाही तुमचा सातबारा कोरा केला तर आता कोणाची अवलाद लावणार? लोक पकडून आणण्याचं काम चाललंय। हा हे खरं आहे की काही ठिकाणी अजून पॅकेज पोहोचलेलं नाही, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे। पण आता जवळपास हे संपूर्ण पॅकेज येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल। त्यामुळे मला असं वाटत नाही की निवडणुकीच्या तोंडावर कितीही प्रयत्न केला तरी देखील उद्धव ठाकरेंना फार रिस्पॉन्स मिळेल। आता यांना निवडणुकांची वेळ लागली। उद्धव ठाकरे मतांसाठी फिरतोय, मग तुम्ही कशासाठी फिरताय? सागरगोटे गोळा करायला? हा, आता यांना शेतकऱ्याचं काय नाहीये, पण आता नगर परिषद, पंचायत, मग जिल्हा परिषद आम्हीच जिंकणार। उद्धव ठाकरे हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे, कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते। त्यामुळे आता किमान सततच्या प्रभावानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं। आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही विचारण्यापेक्षा बिहारमध्ये जाऊन प्रचार करतायत। म्हणजे ही लोक, यांना जर का मी उद्या, मला जर का घरी बसून, होय मी घरी बसून माझा महाराष्ट्र वाचवला, मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली। या दौऱ्यात ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये वार पलटवार सुद्धा पाहायला मिळाले। अजून त्यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही। मला सांगतात भकास मंत्री, अरे स्वतः मुख्यमंत्री होते, त्या 2.5 वर्ष घरी बसले ना, फेसबुक लाईव्ह वर सरकार चालतं का? फेस टू फेस काम केलं पाहिजे। हे कोण मला सांगणार आहे? यानी पक्ष बदलणारी लोक, 50 खोकी घेणारी लोक, सत्तेसाठी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो यांना, वारंवार घरदार सोडून दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो।